नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एकही पैसा खर्च न करता घरच्या घरी दिवाळीमध्ये लावण्यासाठी आकर्षक दिवे, पणत्या आणि त्याचबरोबर सोप्या पद्धतीनं फुलवाती आणि तर फुलवाती सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण बेकार टाकून दिलेल्या औषधाच्या बाटलीच्या टोपणापासून आज आपण दिवे बनवणार आहोत आणि हे दिवे किती सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता. दिवाळीमध्ये डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीनं याचा उपयोग करू शकता. एकदा नक्की करून पहा. सर्वजण तुम्हाला सुद्धा विचारतील की तुम्ही हे दिवे कसे बनवले. मातीच्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दिवे ठेवू शकता. तर मार्केटमध्ये मिळणारे महागडे दिवे आपण घरच्या घरी कसं बनवणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार कापूस. तर कापूस इथं थोडासा पिंजून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा कापूस देव कापूस आहे आणि याच्या स्वाती आपल्याला बनवायचे आहेत. तर हातावरती थोडासा कापूस आपल्याला इथे घ्यायचा आहे, थोडासा चपटा करायचा आहे आणि दोन्हीही बाजूला आपल्याला पीळ देऊन घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही बाजू एकत्र करून अशा पद्धतीनं रांगोळीच्या सहाय्यानं आपल्याला पीळ देऊन घ्यायचं आहे. थोडीशी हाताला रांगोळी लावली की पीळ अगदी व्यवस्थित बसते. त्यासाठी रांगोळीचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. रांगोळी थोडीशी हाताला लावायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या पद्धतीनं आपल्याला ह्या फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं ह्या फुलवाती बनतात आणि अगदी पटकन बनल्या जातात. तर त्याच्या वरती जे आहे जिथं आपण पीळ मारलेली आहे तिथं हळदी कुंकाचं थोडंसं आपल्याला कलर लावायचा आहे किंवा मग तुम्ही रंगीत रांगोळी तुमच्याकडे असेल तर रंगीत रांगोळीसुद्धा तुम्ही इथं लावू शकता. तर इथं मी थोडंसं हळदी कुंकू असं याच्यावरती जिथं आपण पीळ मारलेली आहे त्या ठिकाणी लावून घेतलेली आहे. तर अशा अगदी पटपट ह्या फुलवाती तयार होतात आणि ह्या वाती खूप वेळ टिकतात आणि खूप वेळ जळतात आणि त्यासाठी अशा पद्धतीनं मी दिव्यामध्ये घालण्यासाठी ह्या वाती तयार करून ठेवलेल्या आहेत. तर आता इथं आपल्याला लागणार आहे सिल्वर फॉईल. तर हे सिल्वर फॉईल प्रत्येकाच्या घरामध्ये असतं किंवा मग जनरल स्टोअर्समध्ये आता हे सध्या मिळून जातं. तर याचा छोटासा मी तुकडा कट करून घेतलेला आहे आणि याच्या तुम्हाला जितके दिवे पाहिजेत तितके आपल्याला याचे असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तुम्ही हे सिल्वर फॉईल तुम्ही एकावरती एक असे 2-3 ठेवून सुद्धा तुम्ही याची एक पंती करू शकता. पण मी तुम्हाला इथं एकाच पेपरची पंती बनवून दाखवणार आहे. तर इथं आपल्याला लागणार आहे अशा औषधाचं एखादी बॉटल, त्याचं आपल्याला झाकण लागणार आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठं पंती बनवायची असेल तर अशा पद्धतीनं एखादं मोठं टोपणसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं छोटे मोठे जसे दिवे पाहिजेत त्या पद्धतीनं तुम्ही इथं हे बाटलीचं झाकण घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला सिल्वर पेपर घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला टोपण ठेवायचं आहे आणि वरतून जे सिल्वर पेपर आहे तो अगदी दाबून घ्यायचा आहे. अगदी सहज हा दिवा तयार होतो आणि बाहेर बाजारामध्ये हे दिवे खूप महाग असतात. घरच्या घरी जर हे दिवे आपण तयार केले तर आपले पैसेही वाचतात आणि वेळही वाचतो. दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. मध्ये झाकण घालून आपल्याला व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेला जो वरचा पेपर आहे तो पेपर आतमध्ये अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचा आहे आणि अगदी छान याला आकार द्यायचा आहे. तुम्हाला पंतीचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पंतीचा सुद्धा आकार देऊ शकता. आता हे जे पेपरचे तुकडे आहेत हे तुम्ही 2 किंवा 3, 4 असे पेपरचे तुकडे घेऊ शकता. त्यामुळं काय होतं की पंती जी आहे हे अगदी जाड होते आणि जास्त असं पातळ होत नाही. त्यासाठी आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2-3 तुकडे जे आहेत हे एकावरती एक ठेवून तुम्ही अशा पद्धतीनं पंती याची बनवून घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी आकर्षक अशा ह्या पंत्या तयार होतात आणि खूप सुंदर दिसतात. दिवाळीमध्ये अशा पंत्या तुम्ही भरपूर बनवून ठेवा आणि आणि दिवाळीमध्ये अशा पंत्याचं खूप सुंदर असं डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं हे दिवे इथं मी तयार केलेले आहेत. ह्याचा हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता किंवा मग असा एखादा जर तुम्हाला मोठा दिवा हवा असेल तर अशी एखादी मोठी बॉटल घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फॉईल पेपर जे आहे हे अगदी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेला जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तोही अगदी हलगत हाताने, कारण हे खूप नाजूक असतं. त्यासाठी आपल्याला जेवढा उंच पाहिजे, जेवढा लहान पाहिजे, जेवढा छोटा मोठा त्या पद्धतीनं आपण हे दिवे बनवू शकतो. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला हा दिवा झालेला आहे. याच पद्धतीनं सर्व दिवे मी बनवून घेणार आहे. आता दिवे बनवून तयार झालेली आहेत आणि वातीसुद्धा तयार झालेली आहे. तर असं तेलामध्ये आपल्याला ह्या वाती बुडवून घ्यायच्या आहेत आणि ह्या दिव्यामध्ये अशा पद्धतीनं ठेवून द्यायचे आहेत. असे भरपूर दिवे बनवून आपण अशा फुलवाती घालून यामध्ये तेल घालून भरपूर अशा दिवाळीच्या अगोदर तयार करून ठेवू शकतो. ऐन वेळेला दिवाळीमध्ये आपल्याला लावायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन दिवे आपले
पेटले जातात. तर वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या आकाराचे आपण असे दिवे बनवू शकतो. तर इथं दिवे सर्व तयार झालेले आहेत. तर आता हे दिवे मी लावून घेते आणि त्यानंतर आपल्याकडे आपण दिवाळी डेकोरेशनसाठी वेगवेगळे दिवे, कंदील असे आपण डेकोरेशनसाठी आणलेला असतो. त्यामध्ये सुद्धा आपण ह्या पणत्या ठेवू शकतो. तर इथं माझ्याकडे असे वेगवेगळे दिवे आहेत आणि हे तर आता बाजारामध्ये भरपूर असे दिवे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाईनचे असे हे दिवे आहेत आणि हे दिवे आपण आणून यामध्ये आपण पणत्या ठेवतो. तर पणत्या न ठेवता आपण असे दिवे बनवून यामध्ये ठेवू शकतो. तर अशा पद्धतीचे भरपूर दिवे माझ्याकडे आहेत आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीनं हे दिवे तयार करून ठेवणार आहे. तर असे कंदीलसुद्धा छोटे छोटे आहेत आणि त्यामध्ये ह्या ज्या पणत्या आहेत ह्या विकत आणलेल्या पणत्या आहेत आणि ह्या पणत्या काढून आपण असे दिवे ठेवू शकतो आणि खूप सुंदर असा आपला हा कंदीलसुद्धा तयार होतो. तर अशा पद्धतीनं यावेळेस दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिवाळी साजरी होणार आहे आणि आपले दिवेसुद्धा खूप सुंदर दिसणार. फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीनं तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.